माझ्या मामा मामींचा एका कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि ते जागीच ठार झाले. त्यांना एकुलती एक मुलगी होती, श्रुतिका. श्रुतिका दिसायला इतकी सुंदर होती की जणू एखाद्या चित्रातून उतरलेलीच. तिचा गोरा नितळ चेहरा, मोठे भावपूर्ण डोळे आणि त्यात सतत दडलेली एक शांत वेदना. तिचे केस लांब सडक, काळेभोर आणि नेहमी हलकेसे मोकळे सोडलेले असायचे. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच निरागसता होती. न बोलता सुद्धा तिच्या भावना स्पष्ट जाणवायच्या. तिचं सौंदर्य फक्त बाहेरचं नव्हतं, तर तिच्या शांत स्वभावातही एक वेगळीच कोमलता होती. माझ्या आईवडिलांनी मामा मामींचे सर्व विधी पूर्ण केले आणि श्रुतिकाला आमच्या घरी घेऊन आले. ती जेव्हा आमच्या घरी आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर प्रचंड दुःख स्पष्ट दिसत होतं. ती खूप शांत, उदास झाली होती. कोणाशी काही बोलायची नाही, कोणाच्या नजरेला नजर देत नव्हती. जणू ती स्वतःमध्येच हरवून गेली होती. सुरुवातीला 1 महिना आम्ही सगळ्यांनी तिची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली. आई तिच्यासाठी वेळेवर जेवण बनवायची, बाबा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे आणि घरातले सगळेच तिच्या मनाचा अंदाज घेऊन वागायचे. पण तरीही श्रुतिका फार कमी बोलायची, फक्त आवश्यक तेवढंच. मला एक भाऊ आणि एक बहीण होती. दोघांचेही लग्न झालेले होते. त्या काळात आमचं सगळं लक्ष श्रुतिकावरच होतं. तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टींकडे आम्ही लक्ष द्यायचो. तिच्या दुःखात थोडासा तरी हलकं वाटावं म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. श्रुतिका आणि मी एकाच वर्गात शिकत होतो. पण त्या भयंकर घटनेनंतर श्रुतिकाचं पुढचं शिक्षण थांबवलं होतं. ती आधीच शांत झाली होती आणि शाळा सोडल्यामुळे ती अजूनच एकटी पडली होती. घरातलं वातावरणही आता हळूहळू बदलायला लागलं होतं. सुरुवातीला जसं सगळे तिच्याशी प्रेमाने, तिच्याशी काळजीपूर्वक वागत होते, तसं आता राहिलं नव्हतं. दिवसेंदिवस तिच्याशी वागण्याचा सूर बदलत चालला होता. माझ्या वहिनी आता तिला घरातली सगळी कामं सांगायला लागल्या होत्या हळूहळू. कधी म्हणायच्या, श्रुतिका जरा पीठ मळून ठेव, तर कधी श्रुतिका मला भाजी तेवढी चिरून दे किंवा तेवढी फरशी पुसून घे. सुरुवातीला छोटी छोटी कामं होती, पण हळूहळू तिची जबाबदारी बनली. दिवसभर तिचं काम करत असायची. कपडे धुणं, भांडी घासणं, घर साफ करणं. जणू ती घरातली सदस्य नसून नोकरच झाली होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसायचा, पण ती काहीच बोलायची नाही. शांतपणे सगळं सहन करायची. माझी बहीण, जिचं लग्न झालं होतं, पण ती डिलिव्हरीसाठी आमच्या घरी आली होती. पण ती दिवसभर बेडवरच पडून राहायची. स्वतः काहीच न करता सतत श्रुतिकालाच हाक मारायची. श्रुतिका मला पाणी दे, श्रुतिका चहा बनव, श्रुतिका माझ्यासाठी नाश्ता कर. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींसाठीही ती श्रुतिकाला सांगायची आणि श्रुतिका काहीच न बोलता सगळं करत राहायची. एक दिवस मात्र हे सगळं पाहून खूप राग आला मला. मी स्वतःला आवरू शकलो नाही. मी माझ्या बहिणीलाच ओरडलो, अगं तू काही आजारी नाही आहेस, तू स्वतःचा चहा नाश्ता करू शकतेस, सगळं श्रुतिकालाच का सांगतेस. माझं बोलणं ऐकून ती उलट माझ्यावरच चिडली आणि रागाने म्हणाली, तुला काय एवढं तिचं कळतंय, एवढी काळजी का वाटते तुला तिची. तिच्या त्या शब्दांनी मी काही क्षण शांतच झालो, पण मनात खूप काही चालू होतं. या सगळ्या प्रकारात मला सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे माहिती आहे, माझी आई. कारण ती सुद्धा हे सगळं थांबवण्याऐवजी उलट श्रुतिकालाच काम सांगत राहायची. आई कधीही तिच्या बाजूने उभी राहिली नव्हती. उलट तीच तिला सतत काही ना काही काम देत राहायची. श्रुतिका हे कर, ते कर. तिच्यासाठी घरात एक क्षणही मोकळा नव्हता. कधी कधी आईच्या बोलण्यात तर अगदी टोचून बोलणं असायचं. ती म्हणायची, काय फुकट सांभाळायचं का तिला, काय खातपीत नाही का घरात ती. हे ऐकून मला आतून खूप वाईट वाटायचं. कारण जी मुलगी आपले आई वडील गमावून आधीच तुटलेली आहे, तिलाच असे शब्द ऐकावे लागत होते. आणि मी हे बऱ्याच दिवसापासून सगळं पाहत होतो, सहन करत होतो.
पण एक दिवस मात्र माझा संयम संपला. मी थेट आईलाच विचारलं, आई, तुला आता एकच भाऊ होता, तोही आता नाही राहिला, आणि त्याला एकच मुलगी श्रुतिका. तिचं सगळं काही, तिच्या नावावरची जमीन वगैरे तूच घेतली असशील ना? आई माझ्याकडे आश्चर्याने पाहत होती, पण मी थांबलो नाही. मी पुढे बोललो, तू ती जमीन विकून पैसे स्वतःजवळ ठेवले असशील ना? आणि माझ्या या शब्दांनी आईचा चेहरा एकदम बदलला. तिच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. ती अचानक जोरात ओरडली माझ्यावर, काय बोलतोयस तू? आईशी अशी भाषा बोलायची का? काही आरोप करतोयस माझ्यावर? तिचा आवाज आता चढला होता. ती खूपच रागात आली होती. मी इतकं सगळं करते या घरासाठी आणि तू माझ्यावरच संशय घेतोय आणि तू मलाच बोलतोय? मी शांत उभा होतो, पण आतून खूप काही तुटलं होतं. आणि मी जे बोलत होतो ते काही चूक नव्हतं हे आईलाही माहिती होतं. कारण मी जे पाहत होतो ते चुकीचं आहे हे मला स्पष्ट जाणवत होतं. पण ते सांगितल्यावर उलट मलाच दोष दिला जात होता. एक दिवस श्रुतिकाला खूप ताप आला होता, पण तरीही ती काहीही न बोलता काम करत होती. सगळे जेवण झाले आणि ती एकटीच किचनमध्ये भांडी घासत उभी होती. मी हॉलमध्ये बसलेलो होतो. मला हलकासा रडण्याचा आवाज येत होता. सुरुवातीला मला वाटलं कदाचित माझा गैरसमज असेल, पण आवाज पुन्हा आला. पण यावेळी तो स्पष्ट जाणवत होता की कुणीतरी आतून रडत होतं. मी लगेच किचनमध्ये गेलो. आत गेल्यावर जे दृश्य पाहिलं ते पाहून माझं मन अक्षरशः हेलावलं. श्रुतिका भांडी घासत होती, पण तिचे हात पाय पूर्ण कापत होते. ती उभी सुद्धा नीट राहू शकत नव्हती. तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. मी घाबरलो तिचं असं दृश्य पाहिल्यावर, आणि मी घाबरतच तिला विचारलं, श्रुतिका, काय झालं तुला? पण ती काहीच बोलू शकली नाही. तिच्या ओठांवर शब्दच येत नव्हते. फक्त तिचं शरीर थरथरत होतं. काही क्षणाने ती हळू आवाजात म्हणाली, माझ्या डोळ्यांपुढे अंधार येतोय. आणि हे ऐकून माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं. मी लगेच तिच्या कपाळाला हात लावला आणि मला जाणवलं तिचं अंग अक्षरशः तापाने पेटलं होतं. मी पटकन तिला बसवलं, औषध आणलं आणि तिला गोळी दिली. मी शांतपणे पण ठाम आवाजात तिला म्हटलं, तू आता काहीही करू नकोस, जाऊन झोप, हे सगळं काम तसंच राहू दे. ती घाबरतच म्हणाली, नको, मी हे काम नाही केलं तर सकाळी वहिनी ओरडतील, आई पण ओरडेल. तिच्या आवाजात भीती स्पष्ट दिसत होती. मी थोड्या कडकपणेच तिला म्हणालो, मी सांगतोय ना, तू जा, बाकी सगळं मी बघतो. शेवटी ती काही न बोलता हळूच निघून गेली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडलं ते अपेक्षेपेक्षा जास्त वाईट होतं. किचनमध्ये भांडी तशीच खरकटी पडलेली पाहून आईचा आणि वहिनीचा पारा चढला. आई किचनमधून मोठ्याने ओरडत होती, हे काय आहे? काल रात्री भांडी घासायला सांगितली होती ना, तशीच ठेवून झोपली. मी आवाज ऐकून किचनमध्ये गेलो. आई अजूनही रागात म्हणत होती, आता 8 वाजले तरी अजून उठलेली नाही, ही काय पद्धत आहे? मी शांतपणे पण ठामपणे सांगितलं, आई ओरडू नकोस, ती आजारी आहे. काल रात्री तिचं अंग कापत होतं, मीच तिला झोपायला सांगितलं. आई लगेच माझ्याकडे वळून म्हणाली, तुला तरी तिचं खूपच कळतंय. एवढ्यात वहिनी बोलायला लागल्या, हो भाऊजी, तुम्ही जरा जास्तच लक्ष देता, बायकांच्या गोष्टींमध्ये एवढं पडू नका. त्यांच्या त्या बोलण्याने माझा राग आणखी वाढला. मी थोड्या उंच आवाजातच म्हणालो, वहिनी, तुम्ही जर आजारी असता ना तर 2 दिवस बाहेरही आलात नसता. माझं बोलणं ऐकून काही क्षण सगळे शांत झाले, पण त्या शांततेही तणाव खूप जास्त होता. श्रुतिकाला होत असलेला त्रास मला आता अजिबात सहन होत नव्हता. रोज तिच्यावर होत असलेला अन्याय,
तिचं शांतपणे सगळं सहन करणं हे सगळं माझ्या मनाला आतून खात होतं. मी आता चांगल्या नोकरीला लागलो होतो. मी सकाळी कामाला जायचो आणि संध्याकाळी थेट घरी यायचो. पण माझ्या अनुपस्थितीत घरात काय चाललंय हे मला हळूहळू समजू लागलं. आणि हे सगळं पाहून मन खूप अस्वस्थ व्हायचं. असंच काही दिवस चालू होते आणि एक दिवस मी जेव्हा रात्री घरी आलो तेव्हा मला घरी आल्यावर एक गोष्ट कळाली. आईने श्रुतिकासाठी स्थळ आणलं होतं आणि हे ऐकून मला अक्षरशः धक्का बसला. कारण तो मुलगा तब्बल 35 वर्षांचा होता आणि श्रुतिका फक्त 21 वर्षांची. मला काहीच कल्पना नव्हती कारण मी दिवसभर बाहेर असायचो. पण हे समजताना माझ्या मनात खूप विचार सुरू झाले. मी थेट किचनमध्ये गेलो कारण श्रुतिका तिथेच होती. मी शांतपणे तिला विचारलं, श्रुतिका, तुला खरंच त्या मुलाशी लग्न करायचं आहे का? तो तुझ्यापेक्षा एवढा मोठा आहे. माझं बोलणं ऐकताच ती अचानक मोठ्याने रडायला लागली. तो तिचा पहिलाच असा क्षण होता जेव्हा ती पूर्णपणे तुटून माझ्यासमोर रडत होती. आणि त्या दिवशी पहिल्यांदाच मी तिला माझ्या मिठीत घेतलं. मी तिला हलक्या आवाजात सांगितलं, श्रुतिका, मला तुझ्यावर प्रेम आहे. फक्त मी योग्य वेळ येण्याची वाट पाहत होतो. ती अजूनही रडत होती, पण त्या रडण्यात एक वेगळीच भावना होती. जणू इतके दिवस दाबून ठेवलेलं सगळं दुःख आता बाहेर येत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी थेट बाबांशी बोललो. बाबा, मला श्रुतिकावर प्रेम आहे आणि मी तिच्यासोबत लग्न करणार आहे. माझे हे बोलणे ऐकताच घरात एकदम शांतता पसरली. वहिनी मात्र हे ऐकून हसत म्हणाल्या, तिच्यासोबत लग्न केलंस तर आम्हाला कायमची घरात मोलकरीणच मिळेल. त्यांच्या त्या शब्दांनी मला खूप राग आला, पण त्या क्षणी मी काहीच बोललो नाही. शेवटी आमचं लग्न झालं. लग्नानंतरचा पहिला महिना मी शांतच राहिलो. घरात काय चालले, कोण कसं वागते हे सगळं मी फक्त पाहत होतो. 1 महिना पूर्ण झाल्यावर मी एक निर्णय घेतला आणि तो निर्णय मी सगळ्यांसमोर सांगितला. मला पुण्यात नवीन नोकरी मिळाली आहे. खूप चांगला पगार आहे. त्यामुळे मी आता पुण्याला जाणार आहे. यावर आई म्हणाली, ठीक आहे, पण आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून एकदा तरी येत जा. मी शांतपणे उत्तर दिलं, आठवड्यातून येणं मला शक्य नाही होणार आई. यावर आई पुन्हा म्हणाली, मग महिन्यातून एकदा येत जा, आम्हाला काही प्रॉब्लेम नसणार आहे. मी ठामपणे म्हणालो, आई, मला महिन्यातूनही येणं शक्य नाही. सगळे माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते. मी पुढे स्पष्ट केलं, मी पुण्यात रूम घेतली आहे आणि मी श्रुतिकाला सोबत घेऊन तिथे शिफ्ट होणार आहे. हे ऐकून घरातल्या सगळ्यांनी विरोध केला कारण कुणालाच हे मान्य नव्हतं. पण यावेळी मी पूर्णपणे ठाम होतो. मी स्पष्ट शब्दात सर्वांना सांगितलं, मी निर्णय घेतला आहे. मी पुण्याला जाणार आणि श्रुतिकाला सोबत घेऊनच जाणार. आणि शेवटी मी खरंच तसं केलं. मी श्रुतिकाचा हात धरला आणि आम्ही दोघं कायमचं पुण्यात निघून आलो. ज्यांना आपण आपलं समजतो तेच कधी कधी आपल्याला सर्वात जास्त दुखवतात. पण योग्य वेळ घेतलेला एक ठाम निर्णय आपलं आयुष्य बदलून टाकतो. प्रेम म्हणजे फक्त शब्द नाही, तर एकमेकांसाठी उभं राहण्याची हिंमत असते. आणि त्या दिवशी मी ठरवलं, मी तिचं आयुष्य बदलायचे मला. आणि खरंच आमचं आयुष्य नव्याने सुरू झालं. मी श्रुतिकाचा हात धरून तिला पुण्यात घेऊन आलो. त्या दिवशी तिने मला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते समाधानाचे होते. ती मला हळू आवाजात म्हणाली, माझ्या आयुष्यात हे सुख आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्या एका वाक्यातच तिचं सगळं दुःख, सगळं सहन केलेलं आयुष्य
आणि नव्या आयुष्याची सुरुवात दडलेली होती. तिच्या आयुष्याला एक नवं सुरुवात देण्यासाठी. पण एक प्रश्न आजही मनात आहे, मी घेतलेला हा निर्णय खरंच बरोबर होता का? तुम्ही सांगा, मी योग्य केलं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा.